मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा 100 कोटी, 1000 कोटी याचा भ्रष्टाचार नाही आहे. हा भ्रष्टाचार आहे जवळजवळ 120,000 कोटी रुपयाचा. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करा आणि शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पाहूया महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा झालेला भ्रष्टाचार काय आहे. तो तुमच्या आमच्या जीवनाशी संलग्न असणारा हा भ्रष्टाचार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे जे पाहताय ते माझ्याकडे आहे लाईट बिल. आता ह्या लाईट बिल कोणाचं आहे? महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कोऑपरेटिव्ह लिमिटेड. प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीकडे अशा पद्धतीचं बिल येतं आणि या बिलामध्येच भ्रष्टाचार लपलेला आहे. या बिलामध्ये काय आहे? तुम्ही जेव्हा बिलाच्या पाठीमागे जाल आणि सेकंड व्हीलिंग चार्जेस म्हणजे वीज वितरण चार्जेस हे ₹1.47 पर युनिट असं याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आता हे घेणं योग्य आहे का? पहिला प्रश्न. व्हीलिंग चार्जेस म्हणजे काय आणि त्याच्यानंतर याचा लढा कसा उभारायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. आता आपण पाहूया व्हीलिंग चार्जेस म्हणजे काय. ॲक्च्युली संपूर्ण भारतात मी बोलतोय, फक्त महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की तिथं ही कंपनी व्हीलिंग चार्जेस लावते, म्हणजेच वीज वितरक कर. प्रत्येक व्यक्तीच्या बिलावरती तुमच्या ह्या पाठीमागच्या पृष्ठावरती दिलेले आहे आणि ते अयोग्य आहे. हे माझं मत नाही. हे इलेक्ट्रिसिटी बिल ऑफ इंडिया याच्या कायद्यानुसार कलम 2 सबसेक्शन 76 नुसार हे चुकीचं आहे. आता ही कशा प्रकारची लूट चालते? हा कर 2016 पासून लागू झाला, म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष कंप्लीट झाले. 10 वर्षामध्ये साधारणपणे 120,000 कोटी रुपये या कंपनीने लुटलेले आहेत असं मत याचिकाकर्ता मंदार भट यांनी हायकोर्टात नोंदवलेलं आहे. आता हे काय आहे नक्की प्रकरण याचा आपण सविस्तर चर्चा करूया, कारण तुमच्या आमच्या जीवनाशी संलग्न आहे आणि हा आवाज तुम्हाला उठवायचा आहे हे लक्षात घ्या. याच्यामुळे तुमचे दिवसाला साधारणपणे ₹10 कमीत कमी वाचणार आहेत, कमीत कमी. आणि जास्तीत जास्त आता ह्या बिलामध्ये कर आलेला आहे तो जवळजवळ 1484, म्हणजे साधारणतः प्रत्येक व्यक्तीला ॲव्हरेज म्हणलं तर ₹1000 वाचणार आहेत. ज्याची बिलं मोठी त्याचा हा कर जास्त आहे. आता हा कराचा नक्की उगम कुठनं झाला ते पाहूया. हे बिलावरती का आलं? व्हीलिंग चार्जेस म्हणजे वीज वितरण चार्जेस का आले तर ते स्पष्टपणे आपण पाहूया. आता पाठीमागं पाहूया 2016ला काय झालं. जे MERC महाराष्ट्र राज्य विद्युत आयोग सेंट्रल गव्हर्नमेंटचा कुठेही इथं रोल नाही आहे. ह्या आयोगानं काय केलं? व्हीलिंग चार्जेस ॲप्लिकेबल करण्यासाठी परमिशन दिली आणि ह्या ज्या वीज वितरित कंपनीनं 2016 पासून ॲप्लिकेशन केलेलं आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये स्पष्टच म्हणे 10 वर्षात हा लूटचा प्रकार चालू आहे. किती वर्ष? 10 वर्ष. ॲक्च्युली हे घ्यायचंच नाही आहे. इलेक्ट्रिसिटी बिल हे काय सांगतं आहे तर त्याच्यामध्ये सेक्शन 276 हे जे आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं आहे की जे हे व्हीलिंग चार्जेस आहेत, इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट काय सांगतं आहे तर व्हीलिंग चार्जेस ॲप्लिकेबल नाहीत, परंतु ह्या एका आयोगाने त्यांना हे चार्जेस घेण्यास परमिशन दिली, म्हणायचं ते इलिगल परमिशन दिलेले आहे. आता हे माझ्याकडं ओपन ॲक्सेस म्हणजे इंडस्ट्रीयल कमर्शियल जिथं हॉस्पिटल आहेत, इंडस्ट्रीयल आहेत, त्याचबरोबर कारखाने आहेत, यांच्यासाठी त्यांनी ते ॲप्लिकेबल केलेलं आहे. परंतु आता ते सर्वांनाच ते बिलामध्ये येतं. हे चुकीच्या पद्धतीनं आहे. आता मंदार भट यांनी काय केलेलं आहे, यांनी काय हायकोर्टामध्ये सांगितलेलं आहे तर ॲक्च्युली हे जे बिल लावलेलं आहे ते चुकीचं लावलेलं आहे. त्याचा दाखला त्यांनी सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ॲक्टनुसार दिलेला आहे. हे लावताच येत नाही आहे. त्याचबरोबर सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया
यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की व्हीलिंग चार्जेस कधी ॲप्लिकेशन करायचे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की MSEBने त्यांच्या वीज थ्रू जे इलेक्ट्रिसिटी लोकांपर्यंत पोचतंय ते वाहक कर हा जर दुसऱ्या कंपनीला दिला असेल कॉन्ट्रॅक्ट वाहन करण्याचं किंवा वितरित करण्याचं तर हा कर लागू होतो. आता याच्यामध्ये लाईटचे पोल, इलेक्ट्रिसिटी तार हे कुणाचे आहे? या कंपनीचेच आहेत. त्यामुळं त्यांना हे ॲप्लिकेबल होत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा आता टाटा, अदानी हे सुद्धा आलेले आहेत. हे सुद्धा व्हीलिंग चार्जेस लावतात, जे की चुकीचं आहे. हे मी नाही सांगत, इलेक्ट्रिसिटी सेंट्रल इंडिया ॲक्ट सांगतं. आता यामध्ये तुम्ही स्पष्ट म्हणजे साध्या पद्धतीनं सांगायचं झालं, एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचा माल बाजारपेठेत न्यायचा असेल तर त्याला काय करावं लागतं? हायर एखादी गाडी करावी लागते आणि त्याचं भाडं द्यावं लागतं आणि ते मार्केटमध्ये देऊन मग ते विकलं जातं. हा ट्रान्सपोर्ट चार्जेस, हा वितरित चार्जेस, यालाच व्हीलिंग चार्जेस म्हणतात. आता जर त्या कंपनीचाच तो ट्रक असेल तर ते घेतलं जात नाही असं सॉलिसिटर जनरल म्हणतात आणि त्याचा दाखला त्यांनी मंदार भट यांनी हायकोर्टात दिलेला आहे. आता पहा कसं आहे ते. आता याचाच अर्थ काय होतो की चुकीच्या पद्धतीनं हे पैसे वसूल करत आहे ही कंपनी. आता याच्यासाठी मंदार भट यांनी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे, परंतु आज तागायत राज्य सरकार किंवा कोर्टानं आदेश पारित केलेला नाही. आता मे बी त्याच्यावर दबाव असू शकतो किंवा केस पेंडिंग ठेवण्यासाठी कोर्ट म्हणजे इतर कंपन्या ट्राय करत असतील. अदानी असेल, वीज वितरित कंपनी असेल, टाटा कंपनी असेल, तर हे सुद्धा आता त्याच्यामध्ये अडवणूक करू शकतात. परंतु लोकांना हे कळलं पाहिजे की हे व्हीलिंग चार्जेस आहेत ते खोट्या स्वरूपाचे आहेत आणि त्याच्यासाठी जनजागृती खूप महत्त्वाची आहे. आता महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, हे आता 10 वर्षाचा हिशोब काढू आपण. 10 वर्षामध्ये मी जसं सांगितलं जवळपास 1,020,000 कोटी एवढा भ्रष्टाचार ह्याच्यामध्ये झालेला आहे व्हीलिंग चार्जेसच्या माध्यमातून. आपलं एकच मत आहे, व्हीलिंग चार्जेस 10 वर्षामध्ये 2016 पासून लागू केले, ते कंपनीनं प्रत्येक ग्राहकाला देण्यात यावेत. तुमचं काय मत आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका, शेअर करा. आता आपण पाहूया वीजधारक लोक महाराष्ट्रात किती आहेत. जर हा कायदा ॲप्लिकेशन इंडस्ट्रीला झाला फक्त तर 4 ते 5 कोटी ग्राहक हे या महाराष्ट्रामध्ये आहेत. आता प्रत्येक व्यक्तीकडून वीजधारकाकडून जर 10 रुपये जरी गोळा केले, कमीत कमी एकदम 10 रुपये तरी, तर तुम्हाला सांगतो दिवसाला 30 ते 40 कोटी रुपये, दिवसाला 30 ते 40 कोटी रुपये येतात. महिन्याला 1,000 कोटी, 12 महिन्याला, एका वर्षाला 12,000 कोटी. आता इंटू 10 वर्ष केलं तर 120,000 कोटीचा भ्रष्टाचार आहे. हे साधा सुद्धा नाही आहे. आता आपण ह्या कंपनीला पैसे दिलेले आहेत व्हीलिंग चार्जेसच्या नावे. जर हायकोर्टात रिट पिटिशन मंदार भट यांनी दिलेले आहे, त्याचबरोबर हॉटेल इंडस्ट्री असोसिएशननं सुद्धा ही रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. त्याचबरोबर आपण सुद्धा रिट पिटिशन सामाजिक हितासाठी दाखल करणार आहोत. त्यासाठी जनतेतनं उठाव होणं गरजेचं आहे, कारण की हा जनतेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं आपण रिट पिटिशन दाखल करणार आहोत. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा. एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या महाराष्ट्रात होत आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? आणि त्याच्यासाठी आपण हा लढा उभा करतोय. हे जागृती खूप महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा, याची माहिती घ्या आणि हा लढा तीव्र करणं काळाची गरज आहे. कारण की ही जनतेच्या पैशाची लूट आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. दिले गेलेले पैसे प्रत्येक ग्राहकाला माघारी मिळाले पाहिजेत, हे आपलं मत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि हो, असे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीकडे गेला पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे हा लागलेला कर आहे तो चुकीचा आहे. तुम्ही आवाज उठवला नाही तर कंपनी अनेक अशा प्रकारचे कर लावते आणि हे एवढा मोठा कर लावणं कायद्याच्या बाह्य आहे. आणि कोण कर लावतंय हो?
महाराष्ट्र राज्य विद्युत आयोगानं 2016ला एक आदेश दिला की हा कर लावावा. म्हणजे जो इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्टच्या अनुषंगानं नाही, कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही, मौलिक अधिकारामध्ये नाही, तरी सुद्धा असा आदेश पारित केला. हा का आदेश पारित केला याची चौकशी होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र विद्युत आयोगानं अशा प्रकारचा निर्णय का दिला त्याच्या विरोधात आपल्याला रिट पिटिशन दाखल करावं लागेल. आणि अशा प्रकारे कंपनी पैसे उकळते ते कुठंतरी थांबलं पाहिजे, हे आपलं मत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. थँक्यू. लवकरात लवकर हा लढा आपण उभा करणार आहोत जनहितासाठी. तर या बिलिंग चार्जेस बाबत हा लढा तीव्र होणं खूप गरजेचं आहे. याच्या बाबतीत नवीन व्हिडिओ माहिती घेऊन येतील. सत्य काय आहे ते लगेच लवकरात लवकर बाहेर येईल. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी डॉक्टर विजय दिघे, राष्ट्रीय अध्यक्ष RTI. जय हिंद, जय संविधान.